सगळं दप्तर, वह्या, पुस्तकं सगळं आवरून ठेवताना कुठेतरी मनात असं थोडंसं इमोशनल झाल्यासारखं होतं का? कारण आता 10वीचं आपलं लास्ट वर्ष असतं त्या शाळेतलं, किंवा 12वीचं असेल किंवा कॉलेजचं असेल. ती शाळा किंवा ते कॉलेज, ते सगळे फ्रेंड्स, हे सगळं आपण सोडून जाणार असतो. नवीन स्वप्न असतात, नवीन आव्हानं असतात, पण त्यासोबतच जो हात सुटतोय हातातनं त्याच्याबद्दल वाईट पण वाटत असतं. आणि मग म्हणून ठरतं की एखाद दिवस सेंड ऑफ करायचंय किंवा फेअरवेल पार्टी करायची, जेव्हा सगळ्यांनी मस्तपैकी एकत्र यायचे आणि तो दिवस छान सेलिब्रेट करायचाय, सुंदर आठवणी आपल्यासोबत घेऊन जायच्या. पण मग त्याच फेअरवेलला सगळ्यांमध्ये छान दिसण्यासाठी किंवा एक सगळ्यांसोबत सुंदर फोटो आले पाहिजेत, छान रील्स झाले पाहिजेत, खूप आयुष्यभराच्या आठवणी कॅप्चर करत असतानाच आपण छान दिसलं पाहिजे, हे सगळं कसं करायचं? त्यासाठी खास काही शॉपिंग करावी का? ड्रेस घ्यावेत का? किंवा साडी घ्यावी का नवीन? अजिबात नाही. आहे ती आईच्या कपाटातली कोणतीही एक साडी उचला, त्याला छानपैकी स्टाईल करा आणि तुमचा सेंड ऑफ किंवा तुमचं फेअरवेल मस्त एन्जॉय करा. त्या दिवशी प्रचंड सुंदर दिसा. हे स्टायलिंग कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो आज मी स्टाईल करतेय ही माझ्या आईची सुंदर अशी साडी. दिसायला अतिशय गोड आहे, मध्ये पूर्ण प्लेन, फक्त डार्क असे रेड काठ आहेत आणि तसाच डार्क असा पदर. बाकी पूर्ण साडी या प्लेन कलर मध्ये. आणि त्याला मी थोडंसं स्टायलिश बनवण्यासाठी त्याला स्टाईल करणार आहे मी माझ्या एका क्रॉप टॉप सोबत. येस, तुम्हाला जर आईची साडी नेसायची आणि ब्लाउजचा प्रॉब्लेम आहे ना, आपल्याकडे क्रॉप टॉप असतातच की. कोणताही एक क्रॉप टॉप उचलायचा, थोडासा जो मॅच होईल त्या साडीसोबत आणि मस्तपैकी अडकवून टाकायचा. सो आपण ही साडी ड्रेप करून बघूया आणि सोबतच टिप्स बघूया की साडी स्टाईल कशी करायची. त्यासोबतच साडीमध्ये सुंदर स्लिम दिसण्यासाठी आणि साडी दिवसभर घातली अनकम्फर्टेबल होऊ नये म्हणून काय करायचं. चला पटकन मी साडी नेसून घेते आता. सो इथे मी साडी बेसिक नेसून घेतलीये, म्हणजे फक्त नेसलेली, अजून कम्प्लीट स्टायलिंग नाही. बेसिक साडी कशी नेसायची किंवा साडी कशी ड्रेप करायची हे जर आणखीन तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल किंवा त्याच्या प्रो टिप्स हव्या असतील तर त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, की अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणतीही असेल, कॉटन असेल किंवा ऑर्गेन्झा असेल, नेट असेल, कोणतीही साडी कशी नेसायची किंवा काठापदराची असेल, हे सगळे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. पटकन चेक करा. बाय द वे, पहिल्यांदा कमेंट करा बरं, साडी कशी आहे? माझ्या मम्मीची फेवरेट होती, मी ती उचलून आणलेली आहे. आखिर मम्मी की चीजों पे बेटियों का ही हक होता है, करेक्ट ना? सो आपण आता बेसिक नेसून घेतली. इथे मी काय केलं, थोड्याशा ट्विस्टसाठी किंवा साडीचा लुक थोडासा ट्रेंडी बनवण्यासाठी, अगदीच मम्मीच्या टाईपचे असे लांब बाहेरचे असे ब्लाऊज घालण्यापेक्षा इथे मी साडी छानपैकी क्रॉप टॉपवर मॅच केली आहे. जवळून बघितलं तर लक्षात येईल, मी मस्तपैकी क्रॉप टॉप घातलेला आहे त्याच्यावरती फुल नेकचा. सो साडीवर दिसतोय तरी छान. आता काय करायचं, तर साडीवर मॅच होणारा किंवा आपल्याकडे एखादा रेड टी शर्ट असतो, ब्लॅक असतो, व्हाईट असतो, ह्या तिन्हीपैकी एक जरी असेल ना, टी शर्ट, क्रॉप टॉप, टँक टॉप, हॉल्टर नेकचा टॉप, यापैकी एक जरी असेल तर काय करायचं, साडीवरती बिनधास्तपणे मॅच करायचं. ते कोणत्याही साडीवरती अगदी इझिली मॅच होतात. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे साडीचा पल्लू तुम्हाला जर असा ओपन पल्लू ठेवायचा असेल तर तो थोड्या वेळासाठी ठीक आहे, म्हणजे फंक्शन जर अगदी थोड्या वेळासाठी असेल तर तुम्ही असा ओपन पल्लू ठेवू शकता. पण काय करायचं, शक्यतो ना पदर पिन करायचा, म्हणजे आपल्याला जे मुवमेंट करायचे, आता शाळा कॉलेज म्हणजे बरेचसे 9वी 10वीचे किंवा कॉलेजचे वगैरे जे वर्ग असतात वरती असतात, सेकंड फ्लोअरला, थर्ड फ्लोअरला, आणि आपल्याला मस्तपैकी पायऱ्या चढत चढत जावं लागतं. अशा वेळी हा ओपन पल्लू असेल प्लस साडी असेल आणि ती जर तुम्ही पहिल्यांदाच नेसली असेल, प्रचंड गडबड उठते. हे असं धरून, असं करून, अगं बाई अडकलं, अगं बाई अडकलं असं करत चालण्यापेक्षा पल्लू काय करायचा, प्लीट्स करून घ्यायचा. सो इथे मी पल्लूला छानपैकी प्लीट्स करून घेतली. सो मी इथं साडीचा पदर छानपैकी पिन करून घेतला, छान एकसारख्या प्लीट्स करून घेतल्या. पण आता असं वाटतंय का की खूपच साधं वाटतंय, काही असं स्टायलिश वाटत नाहीये, काही असं कॉलेज गोईंग वाटत नाहीये, काहीतरी चेंज केलं पाहिजे. नो टेन्शन. म्हणूनच काय करायचं, पल्लू असा ओपन सोडण्यापेक्षा किंवा असा टीचर सारखा असा शांत बसा, खोड्या करू नका असं म्हणण्यापेक्षा थोडासा स्टायलिश करायचं. त्यासाठी काय करायचं,
सो आपण जो पदर पिन करून घेतला होता तो पिन केलेला काढून घ्यायचा. आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने पदर घेणार आहे साडीचं किंवा पदर ड्रेप करणार आहे. त्यासाठी इथे काय करायचंय, आपला जो साडीचा थोडासा भाग आहे तो खोचून घ्यायचा. आत्ताच आपल्याला प्लेट्स वगैरे लगेच सगळ्या अरेंज नाहीये करायच्या. आधी आपण छानपैकी पदर स्टाईल करून घेऊया. सो पदराचं एक टोक असं पकडून घ्यायचं. आपल्या डाव्या खांद्यावरती ते आलं पाहिजे. पहिल्यांदा जे साडी नेसतात खास त्यांच्यासाठी बरेचदा कन्फ्युजन होतं, अरे पदर व्यवस्थित येतच नाहीये, नेमका कोणत्या साईडने घ्यायचा, हे कन्फ्युजन टाळण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स. सो डाव्या खांद्यावरती घेतला. आधी एक बेसिक माप घ्यायचंय आपल्याला. तर कसं आलं पाहिजे, पदराचं जे टोक आहे ते ब्लाऊजच्या थोडंसं खाली आलं पाहिजे, म्हणजे आपण नंतर जे स्टायलिंग करणार आहे त्यात ते परफेक्ट बसतं. थोडंसं जवळून बघा, मी डाव्या खांद्यावरती घेतला आणि त्याचं टोक ब्लाऊजच्या थोडंसं खाली घेतलं. आता आपल्याला डाव्या खांद्यावरती पदर व्यवस्थित छानपैकी अरेंज करून पिन लावून घ्यायची. सो त्याचं एक टोक असं वरती पकडायचं पदराचं, आणि ज्या प्लेट्स आहेत ना त्या आपण आडवा पदर धरून जशा करतो तसा करायच्या नाही. पदरचं ते टोक धरून उभ्या प्रकारेच त्याच्या थोड्याशा प्लीट्स करून घ्यायच्यात आपल्याला. तुम्ही व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मी प्लीट्स कशा अरेंज करून घेतल्या. आणि त्याला खांद्यावरती पिन लावून घ्यायची. आपला वरचा काठ व्यवस्थित गळ्याच्या जवळ आला पाहिजे, आणि हा जो खालचा काठ आहे पदराचा तो असा थोडासा वॉटरफॉल ड्रेप आपण स्टाईल करतोय त्या प्रकारे आला पाहिजे. साडी निवडताना ना छान अशी ब्राईट असणारी किंवा त्याचा पदर वगैरे सुंदर असावा, थोडासा ब्राईट असावा, म्हणजे ती साडी उठून दिसते. या प्रकारे छानपैकी अरेंज करून घेतल्यानंतर आणि पिन करून घेतल्यानंतर आता आपण लावतोय एक सुंदर असा वेस्ट पॅन्ट, म्हणजेच कंबरपट्टा किंवा कोणताही जो बेल्ट तुमच्याकडे असेल. आता साडी थोडीशी गोल्डन बॉर्डरवाली वगैरे आहे, म्हणून मी तर थोडा गोल्डन कलरचा आणि साडीवरती मॅच होणारा या प्रकारचा घेतलाय. तुम्ही जर शिफॉन वगैरे किंवा थोड्याशा फॅन्सी साड्या घेतल्या तर त्याच्यावरती तुम्ही जे बेसिक आपले जीन्स सारखे वगैरे बेल्ट येतात ते पण मॅच करू शकता, खूप छान दिसतात. बेल्ट लावताना काय करायचं, आपलं जे टोक आपण पाठीमागे घेतले ब्लाऊजच्या थोडंसं खाली येणार ते पण त्या बेल्टमध्ये ऍड करून घ्यायचं, म्हणजे ते पण परफेक्ट बसतं. एक पिन ब्लाऊजला लावायची, ब्लाऊजला आणि त्या पदराच्या टोकाला, आणि राहिलेलं टोक बेल्टमध्ये ऍड करायचं, म्हणजे व्यवस्थित बसतं एकदम. आणि हा जो राहिलेला काठ आहे किंवा ही जी थोडीशी साडी राहिली आहे साईडला असं वाटते, ती ओढून घ्यायची, व्यवस्थित पाठीमागून अरेंज करून घ्यायची, म्हणजे कुठूनही पोट किंवा कंबर पाठ अशी जास्त अजिबात दिसत नाही आणि साडी गबाळी पण होत नाही, खूप सुंदर बसते. या प्रकारे काठ ओढून घ्यायचा आणि निऱ्यांच्या खाली त्याला पिननी निऱ्या आणि तो आलेला काठ यांना फिक्स करून घ्यायचं. खूप सुंदर दिसतं आणि अगदी सिंपल प्रकारे अरेंज करता येते. हेअरस्टाईल अशीच ठेवायची का? नो नो, काहीतरी थोडंसं केलं पाहिजे ना केसांचं. हेअरस्टाईल काय करावी, साधा सिंपल पोनी बांधला तर? येस, सो इथे मी साधा सिंपल पोनी बांधून घेतला केसांचा, थोड्याशा फ्लिक्स काढल्या आणि छानपैकी स्टायलिंग केलं. आता थोडा मेकअप, बेसिक काहीतरी इयरिंग्स वगैरे तर हव्याच. सो इथे मी घेतले ते छान असे मोराचे झुमके असणारे इयरिंग्स. छान दिसतात हो ना. सो त्या मी मॅच करून घेतल्या. थोडासा जवळून लुक बघा कसा दिसतोय. थोडासा मेकअप तर हवाच. सो इथे मी घेणार आहे हिमालयाचं काजळ, आणि माझ्याकडे लॅक्मेची बेसिक लिपस्टिक आहे रेड शेडमधली, ती लिपस्टिक जी याच्यावरती मॅच पण होईल. अगदी साधा सिंपल लुक करायचा आहे आपल्याला, कारण आपण जस्ट शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी करतोय. अगदी फंक्शनसाठी, एखाद्या मोठ्या वेडिंगसाठी, संगीतसाठीचा लुक असा नको. सो इथे मी काजळ आणि लिपस्टिक लावून घेतली. सोबत घेतला एक छान असा बेसिक बटवा जो साडीवरती मॅच होईल. सो इथे आपला आईची साडी नेसून मस्त फेअरवेल पार्टीसाठी असेल, तुमच्या सेंड ऑफ साठी असेल, सुंदर असा स्टायलिश आणि एफर्टलेस लुक रेडी आहे. किती मिनिटात झाला? फक्त 10 मिनिटात. साडी पण सुंदर दिसते. आणखीन एक छोटीशी टिप म्हणजे साडी निवडताना शक्यतो थोडीशी डार्क शेड मधली निवडायची, म्हणजे फोटोमध्ये रील्समध्ये खूप सुंदर दिसते. आणि त्यासोबतच जर नेसायला खूप अवघड जात असेल तर मग शक्यतो ना शिफॉन वगैरे अशा साड्या घ्यायच्या, त्या पटकन नेसता येतात. सो हा लुक तुम्हाला आवडला का आणि तुम्ही ट्राय करणार का, मला नक्की कमेंट करून सांगायचं. सोबतच चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्यू.